नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयाचं जे इम्पॉर्टंट थेअरी आहे, ती थेअरी जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड ह्या पेपरसाठी, एम.एच. नर्सिंग सी.ई.टीच्या पेपरासाठी जे इम्पॉर्टंट तुमचे थेअरीचे पॉईंट्स आहे, ज्यावरती तुमचे एम.सी.क्यूज हे राहतील, ते सगळे पॉईंट्स मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअपला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप सर्वांना काय करायचा आहे, जॉईन करून घ्यायचा आहे. चला तर मग मित्रांनो सुरू करूया आपल्या थेअरी पासून. सगळ्यात आधी नर्सिंगची हिस्ट्री बघून घेऊ आपण. तर नर्सिंगच्या हिस्ट्रीमध्ये एक नाव नेहमी लक्षात ठेवायचं, ते म्हणजे फ्लॉरेन्स नाइटिंगेलचं. फ्लॉरेन्स नाइटिंगेल, मिस फ्लॉरेन्स नाइटिंगेल. तर फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लेडी विथ द लॅम्प असं म्हटलं जात असतं. काय म्हटलं जात असतं? लेडी विथ द लॅम्प. एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की एमसीक्यू काय विचारला जाईल, हु इज नोन ॲज लेडी विथ लॅम्प, लेडी विथ लॅम्प. तर याचं उत्तर तुम्हाला काय द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो? फ्लॉरेन्स नाइटिंगेल. ठीक आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 मध्ये झाला. इटली या देशाच्या फ्लॉरेन्स सिटीमध्ये झाला. कुठे झाला? तर इटली या देशाच्या फ्लॉरेन्स नावाच्या सिटीमध्ये झाला. नंतर 13 ऑगस्ट 1910 मध्ये त्यांची डेथ झाली. डेथ कुठे झाली? तर इंग्लंड या देशाच्या लंडन सिटीमध्ये. देश कोणता आहे? इंग्लंड. आणि सिटी कोणती आहे? लंडन. ठीक आहे. पुढे 1854 या वर्षी क्रिमियन वॉर सुरू होता. कधी? 1854 या वर्षी. क्रिमियन वॉर कोणाकोणासोबत होता? तर क्रिमियन वॉर मध्ये रशिया विरुद्ध ब्राझील, फ्रान्स, टर्की आणि सर्डानिया. रशिया सोबत कोणाकोणाचं युद्ध सुरू होतं? ब्राझील, फ्रान्स, टर्की आणि सर्डानिया. तर 1853 मध्ये वॉर सुरू झालं होतं. कधी सुरू झालं होतं? 1853 मध्ये. आणि वॉर 1854 मध्ये त्याच्या पीकवर होतं. 1853 ला स्टार्ट झालं होतं आणि 1856 मध्ये वॉर काय झालं होतं? स्टॉप झालं होतं. ठीक आहे. यावेळेस महत्वाचा मुद्दा काय आहे, तर ह्या टायमाला डॉक्टर्स होते, हॉस्पिटल पण होते, पण नर्सेस नव्हते. हे युद्ध जेव्हा सुरू होतं त्या टायमाला काय होतं? हॉस्पिटल होतं, डॉक्टर्स होते, पण नर्सेस नव्हते. ठीक आहे. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट 1853 ते 1856 मध्ये खूप लोक मृत्युमुखी पडले. ज्याचे मुख्य कारण वॉर नव्हतं, तर काय होतं? त्याचे मुख्य कारण कॉलेरा होता. ओके. महत्वाचा एमसीक्यूज एक सेंटेन्स लिहून घ्या. कॉलेरा. कॉलेरा याला काय म्हणतात? फादर ऑफ पब्लिक हेल्थ म्हणतात. कॉलेरालाच काय म्हटलं जात असं? फादर ऑफ पब्लिक हेल्थ. लिहून घ्या. कॉलेरा इज नोन ॲज फादर ऑफ पब्लिक हेल्थ. कॉलेरा कशामुळे व्हायचं राजांनो? तर कंटॅमिनेटेड फूड आणि कंटॅमिनेटेड वॉटर, म्हणजेच दूषित अन्न आणि दूषित जेवण जर केलं तर याच्यामुळे काय व्हायचं? कॉलेरा पसरायचा. आणि कॉलेरामुळे काय व्हायचं? तर खूप लोक मृत्युमुखी पडायचे. ओके. तर फ्लॉरेन्स नाइटिंगेल बद्दल जर सांगायला गेलो तर फ्लॉरेन्स नाइटिंगेल ह्या खूप श्रीमंत परिवारामधून होते. पण समाजसेवा करण्यासाठी रात्रीच्या अंधारात, जेव्हा लाईट नव्हती त्या टायमाला, रात्रीच्या अंधारामध्ये काय करायचे? ते हातामध्ये लॅम्प घेऊन लोकांची सेवा करण्यासाठी निघायचे. हातामध्ये लॅम्प घेऊन लोकांची सेवा करण्यासाठी निघायचे. म्हणून त्यांना लेडी विथ द लॅम्प म्हणतात. म्हणून त्यांना काय म्हणतात? लेडी विथ द लॅम्प म्हणतात. का म्हणतात लेडी विथ द लॅम्प फ्लॉरेन्स नाइटिंगेलला? तर
लोकांची सेवा करण्यासाठी ते रात्रीच्या अंधारामध्ये लाईट नसायचा तर दिवा लॅम्प घेऊन जायचे, त्याच्यामुळे त्यांना लेडी विथ द लॅम्प म्हटलं जायचं. आणि त्यांनी काय केलं होतं, बेसिक केअर प्रोव्हाइड केली ती लोकांना. ठीक आहे, या ठिकाणी पॉईंट लक्षात ठेवा. 1820 मध्ये फ्लॉरेन्स नायटिंगेलचा बर्थडे झाला. 1835 मध्ये त्यांनी लग्नाला नकार दिला. रिफ्यूज मॅरेज म्हणजे मला लग्न नाही करायचंय तर लोकांची काय करायची, सेवा करायची. ही डिसिजन कधी घेतलं त्यांनी? 1835 मध्ये. 1854 ला क्रिमियन वॉर होतं आणि 1860 ला त्यांनी एन्व्हायरमेंटल थेअरी दिली. 1860 मध्ये फ्लॉरेन्स नायटिंगेलने एन्व्हायरमेंटल थेअरी दिली. कधी दिली? 1860 मध्ये. ज्याच्यामध्ये काय होतं, प्युअर फ्रेश एअर, प्युअर वॉटर, क्लीननेस, इफिशियंट ड्रेनेज आणि फूड. तर या गोष्टी कशामध्ये त्यांनी मेन्शन केलं? त्यांच्या एन्व्हायरमेंटल थेअरीमध्ये. ओके, नेक्स्ट. 12 मे हा दिवस आपण इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून सेलिब्रेट करत असतो. 12 मे हा दिवस काय म्हणतात? 12 मे हा दिवस इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून सेलिब्रेट करतो. काय इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून सेलिब्रेट करतो? तर त्या मागचं कारण आहे, 12 मेला काय झालेलं आहे? फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. म्हणून आपण 12 मे हा इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून सेलिब्रेट करतो. थीम प्रपोज बाय WHO थीम प्रपोज बाय इंटरनॅशनल काउन्सिल फॉर नर्सेस ऑन 12 मे ऑफ इयर. तर जे इंटरनॅशनल काउन्सिलिंग आहे नर्सेसचं, ते दरवर्षी इंटरनॅशनल नर्सेस डेला आपल्याला थीम देत असतं. काय देत असतं? थीम देत असतं. तर कोणत्या कोणत्या थीम आहेत चला बघा. 2023 ची थीम काय होती? आवर नर्सेस आवर फ्युचर. विचारला जाऊ शकतो एमसीक्यू थीमवरती, एमसीक्यू विचारलाच जाईल. 2023 ला काय थीम होती? ICN ने दिलेली काय थीम होती? आवर नर्सेस आवर फ्युचर. नंतर 2024 ला काय दिलं? आवर नर्सेस आवर फ्युचर, द इकॉनॉमिकल पॉवर ऑफ केअर. 2024 ची थीम होती. नंतर पहिला इंटरनॅशनल डे कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर 1965 मध्ये. फर्स्ट इंटरनॅशनल नर्सेस डे कधी सेलिब्रेट करण्यात आला? 1965 मध्ये. मग त्याच्या 1965च्या 9 वर्षानंतर सेकंड इंटरनॅशनल डे सेलिब्रेट करण्यात आला. पहिला कधी सेलिब्रेट केला? 1965 ला केला, बरोबर. आणि त्या 65च्या नंबर डायरेक्ट कधी सेलिब्रेट केला? 1974 मध्ये. म्हणजे किती वर्षाचा गॅप होता? 9 वर्षाचा गॅप होता. ठीक आहे, डायरेक्ट 9 वर्षानंतर दुसरा डे सेलिब्रेट केला. आणि 1974 नंतर कंटिन्यू नर्सेस डे हा आजपर्यंत काय केला जातोय? सेलिब्रेट केला जातोय. ओके, जी नर्सेस डेची थीम असते ती इंटरनॅशनल काउन्सिलिंग फॉर नर्सेस देते. पण WHO ने 2020 ला इंटरनॅशनल इयर ऑफ नर्स अँड मिडवायफरी डिक्लेअर केलं. 2020 काय होतं? कोरोनाच्या टायमाला. तर 2020 हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ नर्स अँड मिडवायफरी म्हणजेच इंटरनॅशनल नर्सेसचं वर्ष कधी सेलिब्रेट केलं गेलं? 2020 ला. 2020 ला काय सेलिब्रेट केलं गेलं? इंटरनॅशनल इयर ऑफ नर्स अँड मिडवायफरी, बरोबर. कोणी दिलं? तर WHO ने दिलं. ओके, महत्वाचे टॉपिक. फ्लॉरेन्स नायटिंगेल. फ्लॉरेन्स नायटिंगेल यांना पायोनियर ऑफ नर्सिंग म्हटलं जात असतं, फादर ऑफ नर्सिंग म्हटलं जात असतं, लेडी विथ द लॅम्प म्हटलं जात असतं आणि मदर ऑफ मॉडर्न नर्सिंग म्हटलं जात असतं.
हे पॉइंट लक्षात ठेवा. पहिली नर्स कोण होती? क्वेश्चन या ठिकाणी प्रश्न आहे, पहिली नर्स कोण होती? तर याचे उत्तर काय आहे? फ्लॉरेन्स नायटिंगेल. पहिली अनेस्थेटिक नर्स कोण होती? तर मेरी बेनार्ड. फर्स्ट अनेस्थेटिक नर्स. ओके. फर्स्ट सायकेट्रिक नर्स लिंडा रिचर्ड. फ्लॉरेन्स नायटिंगेल ऑफ इंडिया कोण होतं? तर सरोजिनी नायडू. कोण आहे फ्लॉरेन्स नायटिंगेल ऑफ इंडिया? तर सरोजिनी नायडू. पहिल्यांदा नोट्स ऑफ नर्सिंग वरती नोट्स कधी आला? 1860 मध्ये आला. कोणी दिला? त्या फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी दिला. 1860 मध्ये पहिलं जीएनएम स्कूल उघडलं, ज्याचं नाव होतं, काय नाव होतं त्याचं? नायटिंगेल ट्रेनिंग स्कूल ऑफ नर्सेस. पहिलं स्कूल कधी उघडलेलं आहे नर्सिंगचं? 1860 मध्ये. जीएनएम होतं, नाव काय होतं त्या कॉलेजचं? नायटिंगेल ट्रेनिंग स्कूल फॉर नर्सेस अंडर सेंट थॉमस हॉस्पिटल, लंडनला. पहिलं नर्सिंगचं कॉलेज कुठे उघडलं? लंडन मध्ये. नाव काय होतं? तर फ्लॉरेन्स नायटिंगेल ट्रेनिंग स्कूल फॉर नर्सेस. आणि कोर्स कोणता होता? तर जीएनएम. नंतर 1871 मध्ये, म्हणजे लंडन वाल्यांच्या 11 वर्षानंतर, भारतामध्ये पहिलं जीएनएम नर्सिंग स्कूल सुरू झालं. ठीक आहे. आणि कुठे सुरू झालं? तर जनरल हॉस्पिटल मद्रासमध्ये. कुठे सुरू झालं? जनरल हॉस्पिटल मद्रास. 1899 मध्ये इंटरनॅशनल काउन्सिल फॉर नर्सेसची स्थापना करण्यात आली. कधी करण्यात आलेली आहे? 1899 मध्ये. ICN चे करंट चेअरमन कोण आहे? तर पमिला कॅपिरॉन. आणि हेडक्वार्टर कुठे आहे ICN चं? जिनेवा मध्ये. जिनेवा कुठे आहे? स्वित्झर्लंड मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, 1926 मध्ये भारतात पहिली नर्सिंग काउन्सिल सुरू करण्यात आली. आणि कुठे सुरू करण्यात आली? मद्रासमध्ये. 1929 मध्ये स्टुडंट नर्सिंग असोसिएशन SNA ची स्थापना करण्यात आली. SNA ची स्थापना कधी करण्यात आली? 1929 मध्ये. SNA काय आहे? तर SNA स्टुडंट नर्सिंग असोसिएशन आहे. 1946 मध्ये युनिसेफ ची स्थापना करण्यात आली. महत्वाचा पॉइंट आहे. नंतर युनायटेड नेशन इंटरनॅशनल इमर्जन्सी फंड, युनिसेफचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन इंटरनॅशनल इमर्जन्सी फंड. हा काय आहे? युनिसेफचा फुल फॉर्म आहे. युनिसेफचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यूयॉर्क मध्ये. आणि चेअरमन कोण आहे युनिसेफचे? तर कॅथरीन रसेल्स. ओके. 1946 मध्ये पहिलं BSc नर्सिंगचं स्कूल ओपन झालं. कुठे ओपन झालं? तर दिल्लीमध्ये ओपन झालं. ला 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. आणि 31 डिसेंबर 1947 ला इंडियन नर्सिंगची स्थापना करण्यात आली. इंडियन नर्सिंग काउन्सिलची स्थापना करण्यात आली. म्हणजेच भारत स्वातंत्र्य झाल्याच्या 5 महिन्यानंतर भारताने लगेच स्वतःची नर्सिंग काउन्सिल सुरू केली, जिचे नाव आहे इंडियन नर्सिंग काउन्सिल. कुठे इंडियन नर्सिंग काउन्सिल? तर दिल्लीमध्ये. कुठे? दिल्लीमध्ये. चेअरमन कोण आहे इंडियन नर्सिंग काउन्सिलचं? तर दिलीप कुमार चेअरमन. हेडक्वार्टर कुठे इंडियन नर्सिंग काउन्सिलचं? न्यू दिल्लीला आहे. 1948
17 एप्रिल 1948 ला WHO ची स्थापना झाली. WHO चे हेडक्वार्टर कुठे आहे? जिनेव्हा, स्वित्झर्लंड मध्ये. चेअरमन कोण आहे तर टेरेडॉस अदनॉन. 1959 मध्ये फर्स्ट MSc नर्सिंगचं कॉलेज सुरू झालं. पुढे सुरू झालं CMCH वेल्लोर मध्ये. 1962 ला पोस्ट बेसिक BSc नर्सिंगचं कॉलेज सुरू झालं. 1980 मध्ये MPhil सुरू झाली आणि बंद झाली. आता भारतामध्ये नर्सिंग मध्ये MPhil नाही, बंद झालेली आहे. आणि 1992 ला काय झालं? सुरू झालं. PhD नर्सिंग सुरू झाली 1992 मध्ये. म्हणजे ठीक आहे. तर हे जे नोट्स आहेत ते मी तुम्हाला काय करेल, व्हॉट्सअपला अवेलेबल करून देईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मधनं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी की ज्याही विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुमचं जो 12वीचा ग्रुप आहे त्या 12वीच्या ग्रुपमध्ये आपले व्हिडिओ तुम्हाला शेअर करत राहायचे, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचा पण काय होईल, फायदा होईल. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.